तो आओ यार, अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। You're a superhero. ओके, तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अवेलेबल होत आल्याच्या नंतर इथून आपले ॲडमिशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसून जाईल. मी मित्रांनो तुम्हाला आपली शेकी पेन बिटमॉस जे आहे ते आपल्या वेबसाईटमध्ये मित्रांनो दिले आहे. वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथे सुरुवातीला मित्रांनो आपण बिटमॉस ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 23 सेकंदा बिटमॉस सुरुवातीला येऊन प्लस ते क्लिक मीडियम जायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही फोटो पाहिजे असेल तर तो इथून तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. पुढच्या बीटजवळ जाऊन त्याचा पुढचा पाडवा आहे ते कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो एक एक करून सर्व फोटोचे बीटनुसार व्यवस्थित ते ॲड करून घ्या. आणि मित्रांनो मी पण ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो अजून देखील जर आपला व्हिडिओ लाईक केला नसेल ते लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर मित्रांनो मी सर्व फोटो एक एक करून ॲड करून घेतलेले आहेत बीटनुसार. त्यानंतर मित्रांनो मला थोडंसं बॅक यायचं आहे. आपल्या शेकीपेडमध्ये यायचं आहे. शेकीपेडमध्ये आल्याच्यानंतर एक नंबर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट मित्रांनो कॉपी करायचं आहे. बॅक यायचं आहे परत आणि आपल्या बिटमॉसमध्ये यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे आणि परत थोडंसं बॅक यायचं आहे. शेकीपेडमध्ये परत आपल्याला मित्रांनो यायचं आहे. 2 नंबरचा फोटो सोडून परत 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्टचा कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे परत आणि आपल्या बिटमॉसमध्ये यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं पुढे आल्याच्यानंतर ते 14.23 सेकंदा पुढचा जो फोटो आहे मोठा सिम्पली त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जायचं आहे. परत मित्रांनो याला इफेक्ट जायचं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे. परत आपल्या शेकीपेडमध्ये यायचं आहे. लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करा मित्रांनो इथून आणि थोडं बॅक येऊन इथे बिटमॉसमध्ये आपण परत यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जिथून आपला मोठा फोटो संपतो तिथे यायचं आहे. 16.17 सेकंद जवळ येऊन फोटोवरती क्लिक करून प्लसमध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि मित्रांनो इफेक्टवरती पेस्ट करून घ्यायचं आहे. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तो आपण दिलेला इफेक्ट जो आहे तिथून व्यवस्थित त्या पेस्ट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो मी ते इफेक्ट पेस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे. परत आपल्या शेकीपेडमध्ये यायचं आहे. इथून 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन त्याचा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला कॉपी करायचं आहे. थोडं बॅक यायचं आहे परत आणि आपल्या बिटमॉसमध्ये यायचं आहे. बिटमॉसमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये जेवढे आपले फोटो उरले असतील त्या सर्व फोटोंना हा जो इफेक्ट आहे हा इथून व्यवस्थित त्या पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शका मी कशाप्रकारे इफेक्ट जो आहे तो इथून पेस्ट करत आहे. अजून देखील जर मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. ओके, तर मित्रांनो इथे इफेक्ट मी पेस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर मित्रांनो मला परत सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. इथून कोणताही अशा प्रकारे शेप घ्यायचा आहे. थोडासा मित्रांनो अशा वेळी मोठा करून घ्यायचा. बघू शकता मी कशाप्रकारे शेप आपला मोठा करून घेतलेला आहे. ही जी लेअर आहे तिथून पूर्ण व्हिडिओ ते मित्रांनो अशा प्रकारे घ्यायची. सुरुवातीला येऊन परत इथे कलर आणि फिल्ममध्ये जायचं आहे. इथं हा जो ऑप्शन आहे ब्लॅक अँड व्हाईटचा सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तोवर मित्रांनो ही जी रेष आहे ही अशा प्रकारे मित्रांनो ओढताना अशी आहे आणि वरची रेष जी आहे ती अशा प्रकारे सेंटरला घ्यायची आहे. बघू शकता मी कशाप्रकारे मित्रांनो केलेलं आहे. इथून सेंटरला जी रेष आहे तिथून व्यवस्थितरित्या घ्यायची आहे. तर आपण अशा वेळेस सेट करून घेतल्याच्यानंतर सेंटरला रेष त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की हा जो इथून ब्लॅक कलर आहे सिम्पली त्या ब्लॅक कलरवरती जाऊन इथून मित्रांनो 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे पूर्णपणे असं ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. परत त्या व्हाईट कलरवरती क्लिक करून तुम्ही ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं बॅक येऊन मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे मित्रांनो आणि थोडंसं अशा वेळी आपण लहान करून घ्यायचं आहे. परत मित्रांनो सुरुवातीला येऊन अशा वेळी थोडंसं बॅक घ्यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे आणि वरचा जो आपला रेषा आहे तो अशा वेळी थोडासा लहान करून घ्यायचा आहे. परत थोडंसं बॅक येऊन मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. परत मित्रांनो आपली साईज थोडीशी मोठी करून घ्यायची आहे आणि अशा वेळी खाली सरकवून घ्यायचं आहे. आपण बघू शकता थोडंसं आपण अशा प्रकारे वरती घेऊ. अशा ब्लॅक मित्रांनो थोडंफार आपल्याला खाली दिसलं पाहिजे व्यवस्थित त्या
त्यानंतर सुरुवातीला इम्प्लॉसमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथून हिंदवी नावाचं मला PNGला येतो इथून ॲड करून घ्यायचं आहे. ही जी लेअर मित्रांनो पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. फॉर्म मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन अशा प्रकारे मित्रांनो खाली सेट करून घ्यायचं आहे. परत सुरुवातीला जायचं तुम्हाला प्लसवरती क्लिक करा, मीडियामध्ये जावा आणि मित्रांनो तुमचा यूट्यूबचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्या आणि मित्रांनो तुझी मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन साईज थोडी कमी करून तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे. तर मला वरती सेंटरला पाहिजे आहे तेव्हा मी वरती सेट करून घेतला आणि सेटिंग्स आले शेअरचा ऐकन नाही त्यावरती क्लिक करा आणि तिथून तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्या. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून देखील जर व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.